मला खूप वेळा विचारलं जातो की दुपारी झोप घेणं चांगलं आहे की वाईट आहे. तर जगभरात पॉवर नॅप अशी कॉन्सेप्ट खूप पॉप्युलर झालेली आहे. पॉवर नॅप ही दुपारी जेवण झाल्यानंतर घेतली जाते. झोपेची वेळ ही खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण दुपारी तुम्ही कितीही छान ठिकाणी जाऊन झोपा, इट इज नॉट गोइंग टू बी की तुमची झोप खूप छान होईल, दुपारची झोप खूप छान होईल. पण ही पॉवर नॅप जी आहे ती 15 ते 20 मिनिटं, मॅक्सिमम 30 मिनिटं असं घेणं बेनिफिशियल असतो. एस्पेशली तुमच्या शुगर कंट्रोलमध्ये, ज्या लोकांना डायबिटीज असतो. दुपारची झोप जास्त घेतल्यामुळे, 1 तासापेक्षा जास्त घेतल्यामुळे कंट्रोलमध्ये राहत नाही. सेम सपोज तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर झोपले तरी तुमची ग्लायसेमिक कंट्रोल जाईल. दुपारी तुम्ही जर का लंच केला आणि झोपून घेतला आणि 1 तास झोपले, 1 तासापेक्षा जास्त झोपले, तर डेफिनेटली तुमची ग्लायसेमिक कंट्रोल, शुगर कंट्रोल होणार नाही आणि तुमची HbA1c 3 महिन्याची 6 महिन्याची शुगरची जी रिपोर्ट येईल ते कंट्रोलमध्ये दिसणार नाही. ते 7च्या वरती येईल आणि मग तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जाणार आणि सांगणार की अरे, मी तर खूप छान माझ्या शुगर्सला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण मग शुगर्स कंट्रोल काय होत नाहीये. पण दॅट लाईज इन द फॅक्ट दॅट तुमची दुपारची झोप जी आहे ती जास्त होते. तर एक पॉवर नॅप म्हणजे 15 ते 20 मिनिटं, जास्तीत जास्त 30 मिनिटं दुपारी तुम्ही झोप घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. धन्यवाद.